नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत जावा, यातच तुमचं हित आहे. आता एक जटिल प्रश्न असा ह्या लोकांनी करून ठेवलेला आहे. तो कुठला प्रश्न आहे? आपला बाटला पासिंग हायड्रो टेस्ट त्याला आपण म्हणतो, आणि ह्याचे 3,000 रुपये घेतात. आज मी तुम्हाला स्पष्ट माहितीसाठी सांगतो की नुसतेच हे मुख्यमंत्र्यांचा फोटो लावतात, आरटीओच्या शेजारी दलाली करतात, मोर्चे करतात, आंदोलन करतात. तुमच्या माहितीसाठी कायदा सांगतो, तुम्हाला लायसन मिळतं कुणालाही. मग ह्या संघटनांनी का लायसन काढत नाहीत? आणि द्या ना, 700 रुपयेचं द्या ना. त्याची फी शासनानं नॉमिनल ठेवलेली असते. हे व्यापारी लोकांनी लायसन काढलेत आणि ते लुटत असतात. तर प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका, प्रथम ध्यान देऊन. जर तुमचे पैसे वाचवायचे असेल, संघटनांची वर्गणी भरता, मोर्चे काढायचं, खडं करायचं, काय गरज आहे? ह्यांना लायसन कमर्शियल बना. अरे सर, तुम्ही लायसन काढा. लायसन मिळतात, आरटीओवाले तुम्हाला लायसन देतात, महानगर लायसन देतं, आणि करा ना बाटला पासिंग. घ्या, त्यांचे 800 घ्या, 1000 घ्या. हे बाहेरची जे हिंदी भाषिकांनी मुंबई महानगर क्षेत्रात लायसन काढलेली आहेत, आणि त्यांनी एक गट तयार केलेला आहे, बाबा 3,000च्या आत करायचं नाही. हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे संघटनांनी आता वर्गणी घेण्यापेक्षा कमर्शियल बनावं, व्यावसायिक बनावं. नुसतं तुम्ही म्हणतासा ना, आमचे एवढे मेंबर आहेत आणि तेवढे मेंबर आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला बाटला टेस्टिंगचं लायसन मिळतं. लायसन काढा, लाखभर रुपये खर्च येतो, टाका पैसे, आणि रीतसर कुठेतरी कार्यालय खोला आणि सांगा आमच्या सभासदांच्यासाठी आम्ही तुम्हाला 1000 रुपये बाटला पासिंग करणार. ह्याच्यासाठी आंदोलन करणं, सरकारकडे मागण्या करणं, हे काही जरूरतच नाही ना. आणि ते तुम्ही लायसन जरी घेतलं तर तुम्हाला कोणी काय म्हणायची काही गरज नाही. शासनानं सुद्धा म्हणायची काही गरज नाही की ह्यांच्या सभासदांसाठी लायसन घेतले. आणि सगळ्या सभासदांना सांगा की इथं 1000 रुपये आम्ही फी ठेवलेली आहे रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांच्यासाठी, आमच्याकडं बाटलं पासिंग करा. प्रश्नच मिटला तिथं. हे बाहेरच्या व्यापारी लोकांनी, हिंदी भाषिकांनी मुंबई महानगर क्षेत्रात सगळी ही लायसन काढलेली आहेत, आणि नुसतंच मग ते बाटल्याचे पैसे वाढलेत, बाटल्याचे पैसे वाढलेत. हे प्रत्येकानं हा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी पूर्ण व्हिडिओ ऐकायचा आणि एकमेकाला शेअर करायचा आहे. आणि जे तुमचे कोण संघटनाचे प्रतिनिधी आहेत त्यांना 10-20 जणांनी जाऊन भेटायचं. कशाला ते 3,000 पाडले? तुम्ही लायसन काढा ना, आम्ही तुमच्याकडे गाड्या पासिंग करतो, तुम्ही 1000 रुपये घ्या, रीतसर घ्या ना, आम्हाला पावती द्या, बिल द्या, आमचं काम व्यवस्थित करा, तुम्हीच कमर्शियल बना ना. हे स्पष्ट जर केलं तर तुम्हाला आंदोलन बी करायची काही गरज नाही, आणि तुम्हाला ते लायसन मिळू शकतं. सरकार लायसन देतो.